आणि आता एक धक्कादायक बातमी पुण्यातून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलेला आहे, तर अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झालाय। ही घटना शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास घडली आहे। घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेली आहे। मद्यधुंद कार चालकावर कारवाई केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, पुण्यात घडणारे गुन्हे काय थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, आता तर महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही घटना अशी घडली आहे की संजय फकीरबा साळवे हे आता पिंपरी चिंचवडमध्ये राहतात, मूळचे जालन्याचे आहेत। ते काल ड्रंकन ड्राईव्ह जे सीपीच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरात सुरू आहे त्याच्या दरम्यान एका तपासणीमध्ये संध्याकाळी 6 वाजता दारू पिलेल्या अवस्थेमध्ये ग्रस्त आढळून आले होते आणि म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर थोडीशी बाचाबाची झाली आणि हा आरोपी जो आहे तो आपल्या गाडीकडे गेला। गाडीकडे गेल्यानंतर त्यानं गाडीतलं पेट्रोल घेतलं आणि ते स्वतःच्याही अंगावर त्यांनी टाकून घेतलं आणि स्वतःच्या अंगावर टाकल्यानंतर ज्या वेळेला पोलिसांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला त्यावेळेला महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पण त्यांनी पेट्रोल टाकलं। लायटर स्वतःच्या हातातलं काढलं आणि खिशातलं काढलेलं लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना सुदैवानं ते लायटर उलट्या दिशेला होतं म्हणून ती आग लागली नाही आणि म्हणून ती घटना टळली। पण ही घटना एवढी गंभीर होती की त्यावेळेला जे 3-4 पोलीस अधिकारी होते त्यापैकी काही जणांच्या अंगावरती पेट्रोल उडालेलं होतं। जर ती आग त्यांनी लावली असती तर 3-4 लोक या घटनेमध्ये त्यांना आग लागलेली असती। आता या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावरती शासकीय कामाचा अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।